नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 2264 घरासाठी आणि भूखंडासाठीची लॉटरी 10 ऑक्टोबर 2024 रोजी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। यानंतर या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीज वारंवार 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली, पण आता म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीची मुदतवाढ संपली असून यात अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा सुद्धा संपलेला असून त्यानंतर पहिली प्रारूप यादी आणि अंतिमतः प्रारूप यादी सुद्धा लागलेली आहे। त्यामुळे या लॉटरीची सोडत लवकरच होणार आहे। या लॉटरीमधील अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी कशी पाहायची आणि अंतिमतः अपात्र अर्जदार म्हणजे जे अर्जदार अपात्र झालेले आहेत ते कसं पाहायचं, तसेच आपण एकूण किती अर्जदारांनी अर्ज केलेले आहे आणि किती अर्जदार अपात्र झालेले आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। यानंतर या लॉटरीला वारंवार 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। म्हाडाच्या मंडळाकडून जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये अपुरी माहिती होती किंवा अर्जदारांना तिथे जाऊन भेट घेता येत नव्हती, लोकेशन पाहता येत नव्हते, त्यामुळे अर्जदारांचा या लॉटरीकडे कल कमी होता आणि कमी अर्जदार अर्ज करत होते। यानंतर ज्यावेळेस मुदतवाढ दिली, म्हाडाकडून जशी जशी माहिती चेंज करण्यात आली, बदलण्यात आली किंवा पुरवण्यात आली, त्यानंतर अर्जदारांची संख्या वाढली। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत ही प्रसिद्ध होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाचं नेमकं वेळापत्रक काय होतं आणि ह्याची मुदत कधी संपली ते आपण थोडक्यात माहिती घेऊया। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये शेवटचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जानेवारी 2025 होती। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पहिली प्रारूप यादी ही 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये जे काही अर्जदार अपात्र होते त्यांना 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आणि यानंतर अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही 24 जानेवारी 2025 सायंकाळी 6 वाजता ही प्रसिद्ध करण्यात आली। जरी वेबसाईटवरती हा निकाल 31 जानेवारी 2025 रोजी जरी प्रसिद्ध करण्यात येणार असला असं सांगण्यात आलं असलं तरीसुद्धा अजूनही याची तारीख ही पुढे ढकलण्यात आलेली आहे, म्हणजे ही 5 फेब्रुवारीला याची सोडत होणार आहे। आता आपण ही अंतिम प्रारूप यादी कशी पाहायची, कोणकोणते अर्जदार पात्र झाले आहेत, कोणते अर्जदार अपात्र झाले आहेत, एकूण यांची संख्या किती आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया। 2264 घरांसाठीची म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ही सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या लॉटरीमधील सर्व योजनेअंतर्गत एकूण किती घरे उपलब्ध होती त्याची माहिती घेऊया। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून भूखंड योजना जी प्रसिद्ध करण्यात आली होती, यामध्ये 117 भूखंड हे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते। 15% सामाजिक योजना या अंतर्गत एकूण 825 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती। म्हाडा गृहनिर्माण योजना या अंतर्गत एकूण 728 घरे ही उपलब्ध होती आणि 20% सर्वसमावेशक योजना म्हणजे या लॉटरीमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो ती योजना म्हणजे 20% सर्वसमावेशक योजना। ही सर्व घरे खाजगी बिल्डरने बांधलेली असतात। ही एकूण घरे ही 594 होती। आता आपण ही अंतिमतः पात्र यादी कशी पाहायची त्याबद्दलची माहिती घेऊया। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन lottery.mahda.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे। या संकेतस्थळावरती गेल्यानंतर यामध्ये जे पहिलं संकेतस्थळ दिलेल यानंतर या ठिकाणी हे जे दिलेलं आहे म्हाडा लॉटरी यावरती क्लिक करायचं आहे। म्हाडा लॉटरी क्लिक केल्यानंतर एक अशा प्रकारचं पेज ओपन होईल। यामध्ये कोकण फर्स्ट कम फर्स्ट सर्व लॉटरी, नाशिक, त्याच्यानंतर चहा, पुणे बोर्ड लॉटरी, कोकण लॉटरी, औरंगाबाद लॉटरी आणि 2023 या खाली ज्या दिलेल्या आहेत या 2023च्या लॉटरी आहेत आणि या पहिल्या लाईनीमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या 2023-24च्या लॉटरी आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण कोकण बोर्ड FCFS लॉटरी 2023-24 यावरती या गोवरती जाऊन क्लिक करायचं आहे
या गोवरती क्लिक केल्यानंतर हे मेन पेज ओपन होईल. या ठिकाणी लिहिलेलं आहे की दिस इज द फर्स्ट कम फर्स्ट सर्व रजिस्ट्रेशन पोर्टल. हे म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट लॉटरी म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यांच्यासाठीचं हे रजिस्ट्रेशन पोर्टल आहे. आणि जर रेग्युलर लॉटरीसाठी या ठिकाणी यांनी दिलेलं आहे housing.mahada.gov.in या संकेतस्थळावरती क्लिक करायचं आहे. या संकेतस्थळावरती क्लिक केल्यानंतर हे मेन पेज ओपन होईल. या म्हाडा हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हाडा लॉटरीचं हे मेन पेज आहे. या पेजवरती आल्यानंतर आपण डाव्या साईडला बघितलं तर इकडे मेनू दिलेला आहे. त्यामध्ये होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प, सर्टिफिकेट जनरेशन, व्ह्यू लाईव्ह स्कीम, ओल्ड लॉटरी आणि पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे. पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉटरी कोड, लॉटरी नेम, लॉटरी बोर्ड, स्टेटस आणि ॲक्शन यामध्ये लॉटरी बोर्डमध्ये बघितलं तुम्ही कोकण या ठिकाणी कोकण असे 4 जे पहिले आहेत ते कोकण दिलेले आहेत आणि त्यानंतर पुणेचं दिलेलं आहे. पण आपल्याला पुण्याचं बघायचं नाही आहे. तर पहिले हे जे 4 कॉलम आहेत यामध्ये KBK 2403 यानंतर पहिल्यांदा जे आहेत हे लॉटरीचं नेम काय म्हाडा प्लॉट्स, फायनल लिस्ट पब्लिश असं या ठिकाणी स्टेटस सांगितलेलं आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 117 भूखंड जे लॉटरीसाठी काढण्यात आले होते त्यामध्ये जर तुम्ही जे अंतिमतः पात्र अर्जदार कोणते आहेत ते पाहायचे असेल तर व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल की फायनल लिस्ट ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स लॉटरी KBK 03 म्हाडा प्लॉट्स असं या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही बघाल तर ॲप्लिकेशन नंबर, स्कीम, यानंतर कॅटेगरी, ॲप्लिकेशन्स या सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारे एकूण यामध्ये 143 अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत आणि या ठिकाणी 117 भूखंड हे उपलब्ध आहेत. यानंतर या ठिकाणी क्रॉस करायचं आहे. यामध्ये नंतर दुसरं ज्या ठिकाणी KBK 2404 लॉटरी नेम 15% इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट व्ह्यू म्हणजेच 15% सामाजिक योजना यासाठीची ॲक्सेप्टेड लिस्ट ही सर्व ॲक्सेप्टेड लिस्ट दिलेली आहे. यामध्ये एकूण 419 लोकांनी अर्ज केलेले आहेत. त्यानंतर तिसरा KBK 2402 म्हणजेच म्हाडा टेनमेंट्स म्हाडा गृहनिर्माण योजना या अंतर्गत एकूण जे अर्जदार आणि त्या ठिकाणी खाली व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन म्हणजे एकूण किती अर्जदार अपात्र आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अशा प्रकारे म्हाडाची जी अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी आणि अपात्र अर्जदारांची यादी जी आहे ही तुम्ही या वेबसाईटवरती पाहू शकता. या लॉटरीमध्ये एकूण 2264 घरासाठी एकूण 24,762 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि एकूण अपात्र अर्जदारांची संख्या ही 149 आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.